Access denied. Access granted. नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पर टेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण टॅलीमध्ये कंपनी कशी क्रिएट करता ते बघितलं होतं. आज आपल्याला त्याचाच पुढचा भाग बघायचा आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये कंपनी क्रिएट केली. आता कंपनी क्रिएट केल्यानंतर पुढं काय करायचं ते आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. चला तर मग त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण टॅली ओपन करू. हे टॅली सॉफ्टवेअर आपण चालू केलं. टॅली सॉफ्टवेअर चालू केल्यानंतर आज आपल्याला बघायचं आहे की टॅलीमध्ये लेजर कसे क्रिएट करतात. ओके, आता लेजर्स काय असतात तर बघा, आपण अकाउंटिंग दोन प्रकारे करतो. एक असते कम्प्युटराइज अकाउंटिंग, एक असते मॅन्युअल अकाउंटिंग. बरोबर. ज्यावेळेस आपण टॅली सॉफ्टवेअरचा वापर करतो त्यावेळेस ती अकाउंटिंग जी होते ते आपण अकाउंट्स मॅनेज करतो कॉम्प्युटराइज पद्धतीने. मॅन्युअलमध्ये आपलं काय असतं तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स ठेवलेले असतात. एक असतं तुमच्या सेल्स रजिस्टर, परचेस रजिस्टर, जनरल रजिस्टर, असे वेगवेगळे रजिस्टर आपण ठेवलेले असतात किंवा नोटबुक्स असतात. त्याच्यामध्ये आपण दिवसभरात काय करतोय, आपण किती परचेस करतोय, किती सेल करतोय, कोणाला उधारीने माल दिलाय का, कोणाकडनं उधारीने खरेदी केलाय का, या सगळ्या गोष्टींच्या नोंदी आपण त्याचा पर्टिक्युलर रजिस्टर वाईज ठेवत असतो. आता टॅलीमध्ये लेजर्स काय असतात, जसं आपण मॅन्युअली जे आपले रजिस्टर्स असतात त्याच्यात प्रत्येक गोष्टीची एंट्री लिहित असतो. जसं की आपण परचेस केलं असेल तर कोणाकडनं परचेस केलं आणि काय परचेस केलं, किती रुपयाचे परचेस केलं, या सगळ्या गोष्टींची आपण माहिती ठेवत असतो, नोंद ठेवत असतो. तसंच टॅलीमध्ये ती नोंद ठेवण्यासाठी जो कन्सेप्ट यूज केला जातो त्याला लेजर्स असं म्हणतात. आता लेजर्स बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात आधी आपण त्या क्रिएटमध्ये जाणार. ह्या गेटवे ऑफ टॅलीमध्ये क्रिएट ऑप्शन आहे बघा, पहिलंच ऑप्शन क्रिएट आहे. याच्यावर क्लिक करायचं. हे बघा, इथं ऑप्शन आहे आपलं लेजर. एंटर. आता लेजरमध्ये आल्यानंतर आता आपण बिझनेस काय केला, आपण काल फक्त एक कंपनी बनवली. कालच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कंपनी बनवली होती. तर नवीन व्यवसाय सुरू करत असताना सगळ्यात आधी आपल्याला काय लागतं, तो व्यवसायामध्ये आपल्याला सगळ्यात आधी लागतं ते म्हणजे कॅपिटल, म्हणजे भांडवल. बरोबर. तर आपण इथं कॅपिटल टाकलं, एंटर केलं. ओके. आता कॅपिटलमध्ये आल्यानंतर बघा इथं ग्रुप्सचे एक लिस्ट ओपन झाली. जसं की बँक अकाउंट, बँक ओसीसी, ओडी, कॅपिटल, कॅश इन हँड, असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. आता आपण कॅपिटल जे बनवलं लेजर, आता कॅपिटल काय आहे, भांडवल आहे. म्हणून कुठल्या टाईपमध्ये येणार तर कॅपिटल अकाउंट टाईपमध्ये येणार. म्हणून इथं कॅपिटल अकाउंट घ्यायचं आणि इथं सेव्ह करण्यासाठी एंटर 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 करायचं जायचं. इथं खाली येतं आपल्याला ऑप्शन ओपनिंग बॅलन्स. आता ओपनिंग बॅलन्स काय असतं आणि ते कसं यूज करायचं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. आता फक्त याला एंटर करून आपण सेव्ह करून घेतलं. आता आपण कॅपिटल अकाउंट घेतला. आता कॅपिटल घेतल्यानंतर कॅपिटलचा यूज कसं करणार आपण, जसं की समजा जसं कॅपिटल म्हणणं आपल्याला बिझनेस व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लागेल तर शॉप लागेल, दुकान लागेल. बरोबर. त्याच्यामधलं काय फर्निचर लागेल. त्या गोष्टी आपल्याला घेण्यासाठी कशाने घेणार, आपण कॅपिटल मधनं घेणार किंवा कॅश मधनं घेणार. तसं आपल्याला इथं जसं आपण कॅपिटल नावाचं लेजर बनवलं तसं आपण इथं दुसरं लेजर बनवणार कॅश. आता बघा मी इथं कॅश टाकला, एंटर केलं. एंटर केल्यानंतर काय मेसेज आला, नेम ऑलरेडी एक्झिस्ट, एंटर अ डिफरंट नेम. म्हणजे कॅश नावाचा लेजर ऑलरेडी हा टॅलीमध्ये बनलेला आहे, आपण तो परत बनवण्याची आवश्यकता नाही किंवा आपण सेम नावाने लेजर बनवू शकत नाही. ओके. आता हा कॅश लेजर तर आपण बनवला नाही, मग आधीपासून कुठून आला, टॅली प्राइम हे मुख्यतः कुठं वापरलं जातं तर व्यवसायामध्ये. आणि प्रत्येक व्यवसायामध्ये कॅश म्हणजे रोख रक्कम आणि प्रॉफिट लॉस या दोन गोष्टी असतातच. म्हणून टॅलीने हे दोन लेजर प्री डिफाईन दिलेत, आधीपासून बनवून ठेवले, आपल्याला ते बनवण्याची गरज नसते. तर या ठिकाणी कॅश आणि प्रॉफिट लॉस हे आधीपासून बनलेले असतात, म्हणून ते आपल्याला बनवण्याची गरज नसते. मग त्याच्यानंतर आपल्याला काय लागेल, आता आपण काय बनवलं, कॅपिटल बनवला, कॅश आपल्याकडे आधीपासून आहे. मग आपल्याला शॉप घ्यायची, तर शॉप घेण्यासाठी आपल्याकडे काय असतो तर एक असतं आपलं, तो म्हणजे शॉप अकाउंट. तर आपण या ठिकाणी घेतलं शॉप. ओके, शॉप घेतलं, एंटर केलं. आता एंटर केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स आहेत. आता या ग्रुप्समधनं नेमकं शॉपसाठी काय सिलेक्ट होणार तर शॉपसाठी आपलं सिलेक्ट होणार फिक्स असेट. आता फिक्स असेट म्हणजे काय, असेट्स म्हणजे मालमत्ता आणि फिक्स म्हणजे कायमस्वरूपी. शॉप काय आहे तर आपली एक कायमस्वरूपी मालमत्ता आहे. जोपर्यंत आपण तिला सेल आउट करत नाही तोपर्यंत ती आपल्याचकडे असणार आहे, म्हणून आपण याला अंडर घेणार फिक्स असेट टाईपमध्ये. याला पण एंटर 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 करून सेव्ह केलं. तसंच समजा आपण फर्निचर घेतलं, फर्निचर अकाउंट हा पण सेम आहे, हा पण फिक्स असेटमध्ये येणार. याला सेव्ह केलं.
समजा आपल्याकडे एखादा कस्टमर असेल, कस्टमरचं नाव आपण एक्झाम्पलसाठी हर्ष नावाचं एक कस्टमर आहे आपल्याकडे, हर्ष. तर आता हा कस्टमर जो आहे तो आपल्याकडनं उधारीने विकत घेत असणार समजा सामान, तर आपण याला SD मध्ये देणार. SD म्हणजे सन्ड्री डेटर टाईप. तर बघा या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपण घेणार सन्ड्री डेटर्स. ओके, मग याला पण त्याचा ॲड्रेस वगैरे आपण इथं एंटर करू शकतो. या पद्धतीने सन्ड्री क्रेडिटर्स असतात, लोन अकाउंट असतं, बँक अकाउंट असतं, असं वेगवेगळ्या प्रकारचे लेजर्स आपण इथं क्रिएट करू शकतो आपल्या व्यवसायानुसार. या प्रकारे आपल्याला आता काय बघायचं होतं की लेजर कसे बनवले जातात, म्हणून आपण फक्त लेजर कसे बनवायचे हे बघितलं. आता हे लेजर बनवलेत आपण, हे लेजर आपल्याला बघायचे असतील कुठले कुठले आपण बनवलेत. तर बघा एस्केपने बाहेर यायचं, बाहेर आल्यानंतर इथं अल्टर ऑप्शन आहे, क्रिएटचा खालीच बघा अल्टर ऑप्शन आहे, इथं जायचं आणि इथं लेजर सिलेक्ट करायचं. बघा काय काय बनवलं आपण, कॅपिटल, फर्निचर, हर्ष आणि शॉप, एवढे लेजर्स आपण बनवले. आणि हे दोन जे आहेत प्रॉफिट लॉस आणि कॅश हा आधीपासून आहे. समजा आपण हा हर्ष लेजर बनवताना याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाली असेल, जसं की याच्यामध्ये आपल्याला हर्षल नाव लिहायचं होतं पण आपल्याला तिथं हर्ष टाईप झालं, किंवा जो आपण ग्रुप सिलेक्ट केला आहे सन्ड्री डेटर्स, हा बघा हा जो ग्रुप सिलेक्ट केला आहे हा आपल्याला दुसरा ग्रुप सिलेक्ट झाला असेल बाय मिस्टेक, ॲड्रेस चुकला असेल, ते सगळं जर आपल्याला एडिट करायचं असेल तर आपण ह्या अल्टर ऑप्शन मधनं एडिट करू शकतो. बघा सेव्ह केलं, हे परत सेव्ह होणार, या पद्धतीने मग सेव्ह करू शकतो. समजा आपल्याला सेव्ह नाही करायचं, आपल्याला एडिट पण नाही करायचं, आपल्याला डायरेक्ट डिलीट करायचं असेल, आपण आधी लेजर बनवला पण आपल्याला नंतर वाटलं की आपल्याला त्या लेजरची आपल्याला गरज नाही, आवश्यकता नाही, आपल्याला त्याला डिलीट करायचं, मग काय करायचं, पुन्हा त्या लेजरला जायचं, इथं गेल्यानंतर अल्टर आणि D बटन प्रेस करायचा. बघा अल्टर आणि D बटन दाबल्यानंतर डिलीटचं ऑप्शन आहे ना, येस केलं, हे बघा हे डिलीट होऊन जाणार. या प्रकारे आपण लेजर्स बनवू शकतो. हे झाले आपले लेजर्स. टॅलीमध्ये लेजर्स अशा प्रकारे बनवले जातात. जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.